नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमाची शृंखला आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय, ज्यामध्ये सिद्धहस्त लेखकांच्या लेखरूपी बेलपत्राने आणि ज्ञानरूपी जलाने शिवपिंडीवर सतत अभिषेक करत राहावा असे हे सगळी मालिका झालेली आहे. आणि यात बऱ्याच मान्यवर वक्त्यांनी व्याख्यात्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आज आपल्या सगळ्यांच्या आदरणीय अशा शुभांगीताई जोशी आपल्यासमोर भेटीला आलेल्या आहे. शुभांगीताई नमस्कार. मनपूर्वक स्वागत आचार्य 90 FM मध्ये. आणि शुभांगीताईंची ओळख तर सर्वांना सर्वश्रुत आहेच. विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या धर्माचार्य टोळी आणि साध्वी प्रमुख म्हणून त्या ओळखल्या जातात. आणि त्यांचा सगळा आध्यात्मिक प्रवास आज सगळ्यांच्या परिचयाचा आहे. तर आज आपण त्यांनाही आपल्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या या शृंखलेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. अहिल्यादेवी यांच्याविषयी विलक्षण बुद्धिमत्ता, सावध परंतु लोककल्याणकारी राजधुरंधरत्व, शौर्य, शुद्ध धवल चारित्र्य, एकनिष्ठ शिवभक्ती, शासक असूनही रयतेबद्दल कळवळा, रंजल्या गांजल्यांविषयी जिव्हाळा आणि त्यांच्या विकासासाठी राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, तसंच अफाट धनसंपत्तीची मालकीण असूनही विस्मित करणारी अनासक्त वृत्ती, साधी राहणी यामुळे अहिल्यादेवी ओळखल्या जातात. यामुळे राजमाता ते लोकमाता झालेल्या अहिल्यादेवीने जातपात संप्रदाय यांच्या पलीकडे जाऊन व्यापक हिंदुत्व जागरासाठी खाजगीतून दानधर्म करीत अनेक हिंदू तीर्थक्षेत्रांचा मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार करीत महायोगिनी पुण्यश्लोक या पदव्यांना सार्थकता प्राप्त करून दिलेली आहे. मला वाटतं त्यांचं आदर्श ठेवून आपण तुमचंही कार्य जसं आम्ही तुम्हाला आदर्श ठेवतो तसं त्यांचं म्हणजे अहिल्यादेवींचं कार्य अनुरूप तुमचं पण कार्य आहे आपल्या सगळ्या धार्मिक हिंदू धर्माच्या तीर्थक्षेत्रांमध्ये. तर डॉक्टर श्यामा गोंडसे यांनी एक लेख लिहिलेला आहे आपल्या एकता मासिकामध्ये, सामाजिक समरसतेच्या अग्रणी अहिल्यादेवी. तर हा लेख शुभांगीताई आपल्यासमोर सादर करतात. नमस्कार. संस्कार संपन्न बालपण, दीनदुबळ्यांबद्दलचा कळवळा, सेवाभाव, गोरगरिबांचे दुःख जाणून घेत त्यांना मदत करणे आणि लिंगभेदापलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाचा सन्मान करणारी वृत्ती आणि ईश्वराबद्दलची निष्ठा या सामाजिक समरसता भावाची बीजे अहिल्यादेवींच्या आईवडिलांनी म्हणजे चौंडीगावचे पाटील शिवभक्त माणकोजी आणि सुशीलाबाई यांनी केलेल्या संस्कारांमध्ये रुजलेली दिसतात. 300 वर्षांपूर्वी स्त्रियांची असणारी दुःस्थिती लक्षात घेता आपली मुलगी अहिल्या म्हणजे ग्रामदैवत श्री सिनेश्वराच्या कृपेने लाभलेले कन्यारत्न यांचा जन्म वैशाख कृष्ण सप्तमी सोमवार दिनांक 31 मे 1725 आहे असे मानणारे आई आणि बाबा आणि या गुणांना प्रोत्साहन देणारे सासू सासरे लाभल्यामुळे मूळच्याच प्रज्ञावंत शूर असणाऱ्या अहिल्यादेवींना स्त्री शक्तीची सार्थ जाणीव झाली असावी. तेजस्वी वृत्तीमुळेच वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी अहिल्याबाई सौभाग्यवती अहिल्यादेवी खंडेराव होळकर बनल्या. ते साल होतं इसवी सन 1733. सासू सासऱ्यांची छत्रछाया. लग्नानंतर अहिल्यादेवींच्या कुशाग्र बुद्धिमत्तेला, शौर्याला, सात्विकतेला, राजकारण धुरंधर पराक्रमी मल्हारबाबांची आणि दूरदृष्टी असलेल्या कर्तृत्ववान गौतमाबाईंची छत्रछाया मिळाली. अहिल्याबाईंच्या शिक्षणासाठी खास गुरु नेमले गेले. त्यांना मराठी मोडीबरोबरच संस्कृत, हिंदी यांच्या जोडीलाच गणित भूगोलाचेही शिक्षण देण्यात येऊ लागले. रामायण, महाभारत, भगवद्गीतेचे पठण, धर्मशास्त्र, न्यायदान यांचा अभ्यास या जोडीलाच घोडेस्वारी, नेमबाजी आणि विशेषतः भालाफेकीत अहिल्याबाईंनी प्रावीण्य मिळवले. प्रशासन, अर्थव्यवहार यांच्याबरोबर आपल्या घराण्याचे कुळाचार, व्रतवैकल्यही अहिल्यादेवींनी समजून घेतली. चहुदेशेस घोडेस्वारी करत राज्याची माहिती करून घेणे, सदरेवर जाऊन फडणीशीची हिशेब तपासणी, वसूल जमा बघणे, सरदारांना पत्र पाठवणं, न्यायदिवाड करणं, खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणाने वेगळे ठेवणे, गोळा बारूद, बाणभाते, ढाली, तलवारी सज्ज ठेवणे, ही आणि अशी अनेक कामे 20-22 वर्षाच्या अहिल्यादेवी कुशल प्रशासकाप्रमाणे पार पाडत होत्या. म्हणूनच मार्तंडानेच हे रत्न आम्हाला दिले किंवा आमचा पुत्र अहिल्याबाईने इतका उत्कृष्ट कारभार चालविला आहे असे कौतुकोद्गार मल्हारबाबा गौतमाबाई काढत. म्हणजे फार कठीण आहे म्हणजे सासू सासऱ्यांनी एवढं कौतुक करणं सुनेचा. अगदी
मराठेशाहीला आधार आणि शत्रूला धाक असणाऱ्या सुभेदारांच्या या सुनबाईंमध्ये कमालीचा साधेपणा, विनम्र वृत्ती आणि मानवतेबद्दलचा कळवळा होता. म्हणूनच डोक्यावरून पदर, हातामध्ये शिवपिंड आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास आणि सात्विक भाव ही अहिल्यादेवींची मूर्ती प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये स्थानापन्न झालेली आहे. खंडेरावांच्या वीरमरणानंतर अहिल्यादेवींनी राजवस्त्रांबरोबरच साऱ्या अलंकारांचा, रंगांचा, उपभोगांचा त्याग केला. आजन्म पांढरी शुभ्र वस्त्रे वापरली. एवढेच नाही तर न्यायदानासाठी त्या पांढऱ्या शुभ्र गादीवर त्याच रंगाच्या घोंगडीचे आसन करून बसायच्या. किती दिव्य आहे हे सगळं. तुझा जन्म या प्रजेसाठी आहे, तू या प्रजेची माता हो, या रयतेचे गोरगरिबांचे प्रपंच सुखाने कर, ही पितृतुल्य सासऱ्यांची आज्ञा अहिल्यादेवींनी आजन्म पाळली. फार दंडवत आहे या महिलेला, आपण सगळ्यांनी केला पाहिजे. दानधर्मातील व्यापक दृष्टी, अतुलनीय दानधर्मासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अहिल्यादेवींनी दानधर्म करताना कधीही सरकारी खजिन्याला हात लावला नाही, तर स्त्रीधन म्हणून आणि मल्हारबाबांची वारसदार म्हणून मिळालेल्या 16 कोटींच्या खाजगी खजिन्याचे पूजन करून त्यावर तुळशीपत्र ठेवून इदन्न मम म्हणत तो खजिना धार्मिक कार्यासाठी खर्च केला. अहिल्याबाई नेहमी म्हणत, स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते. त्याग आणि जनसेवा हा ईश्वर भक्तीचाच एक मार्ग आहे. त्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या निमित्ताने देशातील विविध भागात राहणाऱ्या लोकांना धार्मिक रीतिरिवाजांचे अहिल्यादेवींनी जाणीवपूर्वक, उदाहरणार्थ गंगेची कावड रामेश्वरला घेऊन जाणे, हे स्मरण करून दिले. त्यांना हिंदुत्वाच्या सांस्कृतिक धाग्यात गुंफले आणि त्यांच्यामध्ये या देशाबद्दल, स्वधर्माबद्दल आपलेपणा निर्माण केला. धर्मरक्षण आणि धर्मरक्षण करण्यासाठी मदत करणाऱ्यांना कायमचे उत्पन्नही लावून दिले. दिवाबत्ती, पूजा अर्चा, नैवेद्य, डागडुजी यांसाठी पुजाऱ्यांना वंशपरंपरेने शेतजमिनी दिल्या. अहिल्याबाईंच्या या कार्यामुळेच उत्तरेतील केदार, काशी विश्वनाथापासून दक्षिणेतील रामेश्वरापर्यंत, तसेच महाराष्ट्रातील जेजुरीपासून पश्चिमेकडील द्वारकेपर्यंत आणि पूर्वेकडील जगन्नाथपुरीपर्यंतचा प्रदेश विविध भाषा, जाती, जमाती, चालीरीती यांच्यावर मात करून हिंदू समाज या एका सांस्कृतिक बंधनाने एकत्र येण्यास कळत नकळत मदतच झाली. लोकांमधला आत्मसन्मान पुन्हा जागृत करण्यासाठी आणि मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करण्यासाठी अहिल्यादेवींनी अनेक देवळं बांधली. जुन्या देवस्थानांचा जीर्णोद्धार केला. परकीयांनी पाडलेल्या देवळांच्या जागी पुन्हा मंदिरे बांधली. इस्लामी सत्ता असलेल्या भागातील, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर काशी विश्वेश्वर, सोमनाथ यांसारख्या भारतीयांची शेकडो वर्षांची श्रद्धास्थाने असणाऱ्या देवस्थानांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. धार्मिकतेला मानवतेची जोड. अहिल्याबाईंच्या धार्मिकतेला मानवतेची दृष्टी असल्यामुळे पायी चालणाऱ्या ओझेकऱ्यांना घडीवर ओझे उतरवून विश्रांती घेता यावी यासाठी उभे ओटे म्हणजे तकिये बांधले. म्हणजे किती ग्रेट होत्या त्या. खरंच किती विचार केला त्यांनी. खूप बारीक गोष्टींचा विचार केला त्यांनी. आर्थिक स्थिरतेशिवाय समरसता दृढ होणार नाही, म्हणून कामगार, कारागिरांना सदैव काम मिळावे यासाठी त्या दक्ष असत. म्हणूनच चालू द्या होळकरांची टाकी ही म्हण प्रचलित झाली. दळणवळणाच्या सोयीसाठी आणि आणीबाणीच्या वेळी उपयुक्त ठरावा अशा नवीन मार्गांची बांधणी केली. उदाहरणार्थ कलकत्ता ते काशी बांधलेला रस्ता. माणसाच्या जाती धर्मापेक्षा त्याच्यातील गुणवत्तेला, निष्ठेला, पराक्रमाला अहिल्यादेवींनी वैयक्तिक जीवनातही महत्वाचं स्थान दिलं. दरोडेखोर, भिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्या शूर तरुणाला, मग त्याची जात कोणतीही असो, आपली कन्या देण्याचा निर्णय अहिल्यादेवींनी जाहीर केला आणि तो अंमलातही आणला. म्हणजे हे किती कठीण खरं त्या काळामध्ये सुद्धा, पण त्यांनी ते कार्य केलं म्हणून त्याला मानाचा दंडवत आहे खरंच. स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना. समरसतेतला महत्वाचा घटक म्हणजे स्त्रिया. स्त्रिया सक्षम व्हाव्यात आणि त्यातून सक्षम कुटुंब व्यवस्था उभी राहावी व त्याद्वारा सामाजिक समरसतेचा परिप्रेक्ष्य व्यापक व्हावा यासाठी अहिल्यादेवींनी 300 वर्षांपूर्वीच सुरू केलेल्या मुलींच्या पाठशाळा, शस्त्र शिक्षण देणाऱ्या सैनिकी शाळा, खेड्यापर्यंत न्याय मिळावा
याची केलेली व्यवस्था, हम्म. कुटीरोद्योगास दिलेले प्रोत्साहन, हम्म. हुंडाबंदी, दारूबंदी, जंगलतोडीस विरोध करत स्त्रियांना दिलेली मानसिक सुरक्षा, वा. हे सारे आश्चर्यचकित करणारे आहे. साहजिकच राजमाता अहिल्यादेवी होळकरांना रयतेने मातोश्री आईसाहेब या संबोधनाने सन्मानित केले. हम्म. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे असे अतुलनीय कार्य करूनही आपला नामोल्लेख होणार नाही याची त्या काळजी घेत असत. पूर्णत्वास गेलेल्या प्रत्येक वास्तूवर, कामावर श्री शंकर आज्ञेवरून अशी मोहर उमटविण्यात येत असे. सर्व तऱ्हेच्या प्रतिकूलतेत माणसातील माणूस पण वाढत राहावे, त्याने सदाचार संपन्न असावे, वा. यासाठी त्या आयुष्यभर झटल्या. खाजगी पैशातून उभारलेली हिंदुत्व वर्धिष्णूक करणारी कामे अखंड चालू राहावीत यासाठी त्यांनी द्रष्टेपणाने अर्थव्यवस्थाविषयक योजना सुरू केल्या. म्हणूनच आज 300 वर्ष उलटली तरी त्या संबंधित व्यवस्था अजूनही चालू आहे. चालू आहे. समरसता हाच धर्म मानणाऱ्या निगर्वी, प्रजाहितदक्ष, प्रजेवर प्रेम करीत असतानाच राज्यकर्ता म्हणून योग्य तो अंमल बसवणाऱ्या अहिल्यादेवी या स्त्री शक्तीचा मानदंड आहेत. गंगेचे पावित्र्य आणि सुवर्णाचा अस्सलपणा ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा मुलामा आहे त्या अहिल्यादेवी म्हणजेच सामाजिक समरसतेचे अत्युच्च शिखर कांचन गंगा आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा. खरंच. ते जे वाक्य आहे हिंदुत्व वर्धिष्णू कार्य, हो. त्याच्यावरून मला तुमचंही कार्याचा आलेख थोडासा आला. कारण विश्व हिंदू परिषदेचे तुमचं ते कार्य तुम्ही हो. शिवधनुष्यच पेलण्यासारखं आहे आणि तुम्ही ते अगदी सडळ हस्ते करत आहात कार्य. हो. त्याचा आम्हाला सर्वांनाच अर्थात आदर्श आहे. आणि अहिल्याबाईंचं जेव्हा आपण वाचतो सगळं हे आता तुम्ही लेख सादर केलात त्याच्यावरून तुमचंही कार्य त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही करत आहात असं प्रयत्न करत राहायचे. आपण सनातन धर्मासाठी जेवढं करता येईल किंवा माणुसकी म्हणून जेवढं करता येईल. हा. आणि आता आपली आत्ताची ही जी पिढी आहे तर मला असं वाटतं की आपण ह्या अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी निमित्त हा जो उपक्रम सुरू केलेला आहे आपल्या 90 FM च्या माध्यमातून, तर मला असं वाटतं की हे घराघरामध्ये रोज सकाळी जर लावल्या गेलं तर कुठे ना कुठेतरी आत्ताची ही जी शालेय शिक्षण घेणारी मुलं आहेत किंवा कॉलेजमधली मुलं आहेत तर त्यांच्या कानावरती हे जर असं काही पडत गेलं तर कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम त्या मुलांवर चांगला परिणाम व्हायला लागेल असं मला वाटतं. आणि मग धार्मिकतेची जोड आहेच, संस्कारांची जोड आहेच, या सगळ्या गोष्टी. आणि याच्यासाठी मला वाटतं थोडासा पालकांनी पण पुढाकार घ्यायला पाहिजे. पालकांनी पण मुलांसाठी या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत की कसंही करून भले तुम्ही त्यांना समजावून सांगताना या गोष्टी त्या मान्य करतीलच असंही नाहीये, पण निदान हे आपल्या घरामध्ये लावणं सातत्याने, त्या मुलांच्या कानावर ते पडणं. तर ह्या गोष्टी आपल्यासारख्या 90 FM च्या माध्यमातून जर केल्या आणि आचार्य कॉलेजने हे खरंच हा उपक्रम आम्ही सांगितला आणि हा उचलून धरला तर मी इतकी आभारी आहे आचार्य 90 FM ची की असेच उपक्रम आपण, मला असं वाटतं की वेळोवेळी घेत राहूया आणि आपल्या भविष्यात आपल्या ही मुलं जी मोठी होत आहेत आपली तर त्यांच्या कुठेतरी मनावरती हे बिंबवूया असं मला वाटतं. आणि मला तेही विचारायचं होतं की महिलांना ह्या दृष्टीने म्हणजे प्रकांड पंडित जे होते, महिलांचा सहभाग ह्यात फार धार्मिक क्षेत्रामध्ये फार कमी होता. आणि त्या काळातही होता आणि अजूनही तीच परंपरा, म्हणजे पौरोहित्य मुली करू शकत नाही. अजूनही कुठे पूजा अर्चा करायची असते तर प्रश्नचिन्ह उभं राहतं, मुली कसं काय हे करू शकतात असं. तर तरीच देखील तुम्ही विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे सगळं कार्य करतायत, तर त्याचा कसा अनुभव आहे? विश्व हिंदू परिषदेमध्ये मला खूप छान अनुभव, इवन आणखीन काही आपल्या संस्था आहेत, पण अनुभव असा आहे की महिलांना खूप सन्मान आहे तिथे आणि दीदी म्हणूनच संबोधलं जातं. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागामध्ये अशा महिला काम करतायत. मातृशक्ती असेल तिथे त्या महिला काम करतायत, त्यानंतर शिबिरं घेतली जात आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली खूप मुलींना प्रशिक्षणही दिलं जात आहे आणि सन्मानही मिळतोय स्त्रियांना. तर हा बदल खूप मोठा आहे अगदी. आणि म्हणजे जसं पुरुषांची गरज आहे एखाद्या कार्यासाठी तशी महिलांची तर खूपच गरज असते आणि ती महत्वाची असते. तर विश्व हिंदू परिषद हे काम करतंय आता आणि त्या पद्धतीने हे सगळं पुढे चाललेलं आहे. नक्कीच, कारण हे अनुष्ठान, धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी महिलांचा सहभाग असला पाहिजे आणि त्यासाठी राणी अहिल्यादेवींनी फार खूप त्या काळात देखील त्या प्रयत्नशील होत्या. अगदी. म्हणजे मला असं वाटतं की
आपल्याला आता ह्यांच्या त्रिशताब्दी निमित्त आपण त्यांचा अभ्यास करतोय हो. आणि आपण हे सगळं सादरीकरण करतोय, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्यालाही त्याचं महत्व कळायला कळतंय, लागलंय. हो. म्हणजे जेव्हा आपण अशा काही तीर्थक्षेत्री जातो किंवा अशा काही ठिकाणी जातो, तर नक्कीच मी असं म्हणेन हा. की तिकडचे किल्ले वाडे ती जाणून घ्या, हा. माहिती करून घ्या की बरं. कशासाठी त्यांनी आणि किती कार्य केलेलं आहे. हो. आणि खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहेत हे हो, सगळे आणि त्यांच्या आपल्यासाठी. सासू सासऱ्यांचंही कौतुक खूप आहे की कौतुक आपल्या आहे त्या काळामध्ये. सुनेला मुलीवर हो. त्यांनी प्रेम हो. केलं. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा सासरची मंडळी हम्म. इतकी छान आणि इतकं समजून घेणारी हो. होती. म्हणजे बरोबर. आपल्याला बहुतेकदा हे माहिती नसतं की पूर्वापार चालत आलेलं आहे सासू सून पण त्या काळामध्ये त्यांनी एवढा सांभाळ केला, मुलीप्रमाणे वाढवलं सगळं आणि हो. त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवला. हो. हे आणि राज्यकारभाराची धुरा त्यांच्या हातात अगदी, दिली. हो. अगदी, अगदी. म्हणजे किती खूप, खूप, गौरवास्पद खूप, आहे. अगदी गौरवास्पद आहे अगदी सगळ्याच गोष्टी. शुभांगीताई, खूप छान तुम्ही सामाजिक समरसतेच्या अग्रणी अहिल्यादेवी हा लेख तुम्ही सादर केला. तुमचं मनपूर्वक आभार. आणि धन्यवाद. अर्थातच या सगळ्या निर्मिती मागे तुम्ही आमच्या पाठीशी अगदी भक्कमपणे नक्की, उभ्या राहिला नेहमी. त्याबद्दल आणि पुढेही राहाल आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमच असेल ही खात्री आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. प्रेक्षक हो, आमच्या या स्मरण अहिल्यादेवी या शृंखलेमध्ये मी इथेच थांबते. आज आपण शुभांगीताई जोशी यांना सहभागी करून घेतलं होतं, ज्या विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या धर्माचार्य टोळी आणि साध्वी प्रमुख म्हणून काम पाहतात. पुन्हा एका नवीन वक्त्यांसह भेटूया पुढील स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद. Acharya 90 FM